हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू ओवी करिअर सेंटर. बघा विद्यार्थ्यांनो, आज आपण थर्ड चॅप्टर सुरुवात करतोय टिग्नोमेट्रिक फंक्शनचं. जसं मी तुम्हाला प्रॉमिस केला होता की आपण 12th मॅथमॅटिक्सची संपूर्ण सिरीज लॉन्च करणार आहोत. सो आपण जो फर्स्ट चॅप्टर आहे मॅथमॅटिकल लॉजिक, जो सेकंड चॅप्टर आहे मेट्रिसेस आणि डिटर्मिनंट, हा संपूर्ण अपलोड केलेला आहे. ठीक आहे. सो जर तुम्ही तो व्हिडिओ बघितले नसतील तर प्लीज ते व्हिडिओ जाऊन बघा. आज आपला आहे लेक्चर नंबर 1 टिग्नोमेट्रिक फंक्शनचा. प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये टिग्नोमेट्रीची भीती असते की हा टॉपिक आम्हाला जवळ जातो, समजत नाही किंवा याचे फॉर्म्युलेज वगैरे. सो डोंट वरी, ही जी संपूर्ण प्लेलिस्ट आहे तुम्ही फक्त हिला व्यवस्थित फॉलो करा, बस तुमचं टिग्नोमेट्री परफेक्ट होऊन जाईल. ओके. सो या लेक्चरचा इन्स्ट्रक्टर असणार आहे मी, यश नेमाळे. मी सध्या फायनल इयर करतोय बीटेक इन IT इंजिनियर फ्रॉम JSPM आणि माझा MHT-CET स्कोर आहे 135 मार्क्स. 2021 मध्ये मी MHT-CETचा पेपर दिला होता, ज्याच्यामध्ये माझा स्कोर आला होता 135 मार्क्स आउट ऑफ 200. फक्त 5 महिन्यामध्ये अभ्यास करून मी एवढा छान स्कोर आणला होता आणि म्हणूनच माझ्याकडे आणि गेले 3.5 वर्ष मी MHT-CETच्या फील्डमध्ये आहे. माझ्या आतापर्यंत 700 अधिक विद्यार्थ्यांना मी मार्गदर्शन केलेलं आहे, काउन्सिलिंग केलेले आहे. तर येस, आता आपण स्टार्ट करू आपला टॉपिक टिग्नोमेट्रिक फंक्शनला. सो बघा, टिग्नोमेट्रिक आधी कोणताही चॅप्टर स्टार्ट करण्या अगोदर मला असं वाटतं की विद्यार्थ्याला त्या चॅप्टरचं इंट्रोडक्शन देणं फार गरजेचं आहे की हा चॅप्टर का शिकायचा, याचा किती उपयोग आहे आणि हा बोर्डामध्ये किती मार्कांना येईल. तर बघा, हा इझी टॉपिक टू स्कोर आहे. म्हणजे जर तुम्ही मला विचारलं की 12th मधले मोस्ट इझी टॉपिक सांगा जे आम्ही करून जायचंच, सो त्यापैकी एक असेल टिग्नोमेट्री फंक्शन. आता टिग्नोमेट्री म्हटलं की मुलांना भीती वाटते. असं मुलांना वाटतं की याच्यामध्ये ते 50, 60, 70 फॉर्म्युले आहेत, ते फॉर्म्युलाज वगैरे लक्षात ठेवायचे. आणि बघा, आता जी JEE एक्झाम असते ना, त्याच्यामध्ये जे टिग्नोमेट्रीचे जे क्वेश्चन्स येतात ते थोडेसे कॉम्प्लिकेटेड येतात, हार्ड लेवलचे येतात. पण जी आपली MHT-CET एक्झाम आहे त्याच्यामध्ये जे टिग्नोमेट्रिक फंक्शनचे जे क्वेश्चन्स असतात ते खूप जास्त सोपे असतात. आणि जर तुम्ही एक सफिशियंट अमाऊंटचे क्वेश्चन्स प्रॅक्टिस केली ना, तर ते तुम्ही बघितलं सोडवून द्याल. आणि क्वेश्चन तुम्ही बघितलं सोडवाल याची गॅरंटी मी घेतो. एवढं तुम्हाला ट्रेन करून सोडणार की त्याची गॅरंटी मी घेतो. फक्त फॉलो करा. ओके. डायरेक्ट फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन. याच्यामध्ये डायरेक्ट तुम्हाला बरेचसे फॉर्म्युला दिलेले असतील, साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा, सेक थिटा, कॉट थिटा, कोसेक थिटा, आणि फॉर्म्युला बेसिसवरच क्वेश्चन येतात. आणि हा लास्ट टॉपिक आहे मस्ट टू डू चॅप्टर. म्हणजे हा 100% करायचा. आणि क्वेश्चन्स आर ऑफ सेम पॅटर्न. म्हणजे दरवर्षी क्वेश्चन जे आहेत ते फिक्स्ड पॅटर्न वरती येतात. म्हणजे असं यावर्षी एकदम वेगळा प्रश्न आला, दुसऱ्या वर्षी एकदम वेगळा प्रश्न आला, असं होत नाही. हा, आता 10 पैकी 1-2 प्रश्न असे असू शकतात जिच्यामध्ये बाकीच्या सब्जेक्टचं पण नॉलेज लागेल, बाकीच्या टॉपिकचं, पण ते फार कमी असतात. सो त्यामुळे जर तुम्हाला टिग्नोमेट्रिकची भीती वाटत असेल तर नीट बघा हा चॅप्टर. नेक्स्ट आहे ऍप्लिकेशन्स ऑफ दिस चॅप्टर. हे जे आपण शिकतोय ट्रिगोनोमेट्री, तर मी तुम्हाला सांगतो, तुम्ही कोणतीही इंजिनिअरिंग करा फ्युचरमध्ये, तुम्ही कम्प्युटर सायन्स करा, तुम्ही IT करा, तुम्ही इलेक्ट्रिकल करा, तुम्ही मेकॅनिकल करा, तुम्ही सिव्हिल करा, कोणतीही ब्रांच असू द्या तुमची, तुम्हाला टिग्नोमेट्री फ्युचरमध्ये कामाला येणार म्हणजे येणार. इंजिनिअरिंग टिग्नोमेट्री शिवाय होऊच शकत नाही. ते इथे लिहिलेलं आहे बघा, इंजिनिअरिंग इज इनकम्प्लीट विदाउट टिग्नोमेट्री. म्हणजे जे इंजिनिअरिंगचा बेस आहे ना, तर बेस आहे टिग्नोमेट्री. आता इंजिनिअरिंगचा सर्वात जास्त वापर जो आहे तो कोर इंजिनियर्स करतात. म्हणजे जे सिव्हिल इंजिनियर्स वगैरे आहेत, आर्किटेक्चर वगैरे आहेत. आता समजा हा तुम्हाला उड्डाण पूल बांधायचा आहे, तर याच्यात जो अँगलचा मेजरमेंट असतो तर ते आपण टिग्नोमेट्रिक पॅरामीटर्स वापरतो आणि त्याच्या बेसिसवर करतो. आता कसं काय होतं ते समजायची गरज नाहीये, पण इन केस तुम्हाला माहित असावं की हा टिग्नोमेट्री चॅप्टर जो आहे आपण का शिकतोय, तर का त्याचा भरपूर यूज आहे. आणि इंजिनिअरिंगमध्ये तुम्ही टिग्नोमेट्री शिकाल म्हणजे शिकाल. विदाऊट टिग्नोमेट्री शिकल्याशिवाय तुम्ही इंजिनिअरिंगचे 4 वर्ष पासच नाही होऊ शकत. एक कोणता तरी सेमेस्टरला तुम्हाला टिग्नोमेट्री असणारच. आणि ते टिग्नोमेट्री जर समजायचं असेल तर 12वीचं आणि 11वीचं टिग्नोमेट्री तुम्हाला आलं पाहिजे. आता तशी तर ही जी प्लेलिस्ट आहे ही 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी. सो मी अजून करून चालतोय की तुम्हाला बेसिक टिग्नोमेट्री माहिती असेल, बट जर नसेल जरी माहिती ना तरी काही काळजी करायचं कारण नाहीये, मी ती पुन्हा सांगणार आहे. ओके. आर्किटेक्चर लोक पण टिग्नोमेट्रीला वापरतात. नेक्स्ट आपण फटाफट डिस्कस करू वेटेज इन बोर्ड एक्झाम. हा जो टॉपिक आहे टिग्नोमेट्री, बोर्डामध्ये याचा अप्रॉक्सिमेटली वेट याचे आहे 10 मार्क. हा जो डेटा आहे हा ऑथेंटिकेटेड केलेला आहे, म्हणजे
आपल्या बोर्डाच्या वेबसाईटवरतीच दिलेलं होतं 10 मार्कांचं वेटेज आहे. तो बघू शकता, फार इझी टॉपिक आहे आणि स्कोरिंग टॉपिक आहे. सीईटी परीक्षेमध्ये जर मला याचं महत्व विचाराल तर हा 8 मार्कांना येतो. म्हणजे दरवेळेस याचे 4 प्रश्न येतात. कधी कधी 5 पण येतात, कधी कधी 6 पण येतात, पण 6 येण्याचे चान्सेस फार रेअर असतात. म्हणून इथं लिहिलंय मे व्हॅरी, म्हणजे कमी जास्त होऊ शकतात, पण ऍव्हरेजली पकडून चला 8 मार्क. म्हणजे बघा 100 मार्कांचं सीईटी, त्याच्यातले तुम्ही 8 मार्क काढून टाका. म्हणजे तुम्हाला तर फक्त उरलेला 92 मार्कांचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे 8 मार्क फार खूप झाले. 8 मार्क, 8 मार्कांनी तुमचे पर्सेंटाईल पण खूप व्हॅरी करतात. सो येस, याचं वेटेज बघितलं. आता आपण बघू लेवल. इझी टॉपिक ऑफ सिलेबस. सिलेबस मधला इझी टॉपिक आणि इंटरेस्टिंग आहे. सॉरी, मेन म्हणजे टिग्नोमेट्री मला शिकायलाही आवडतं आणि शिकवायला आवडतं. याचं मेन कारण म्हणजे टिग्नोमेट्री फार इझी आहे आणि इंटरेस्टिंग आहे. याच्यामध्ये तुम्ही रट्टा मारू नाही शकत. आता जसं मॅथमॅटिकल लॉजिक झालं, मेट्रिसेस डिटर्मिनंट झालं, ज्याच्यामध्ये फिक्स्ड आहे गोष्टी, याच्यामध्ये तुम्हाला लॉजिकली विचार करावा लागतो आणि ती लॉजिकल बिल्डिंग मी बिल्ड करून देणार. ओके, आता नेक्स्ट टॉपिक बघा आपला टुडेज अजेंडा फॉर लेक्चर. अजेंडा लेक्चर म्हणजे आज आता जे आपण लेक्चर घेतोय, आपण काय डिस्कस करणार आहोत हे लेक्चर मध्ये आता आपण ते बघूयात. सगळ्यात पहिला मुद्दा जो आपण डिस्कस करणार आहोत तो म्हणजे टिग्नोमेट्री आयडेंटिटी. काय असते टिग्नोमेट्री आयडेंटिटी माहित नाही ना सर, प्लीज असं काय समजेल बोला ना. आता पुरतं फक्त लक्षात ठेवा, टिग्नोमेट्री आयडेंटिटी आपण शिकणार आहोत. काय असतं काय नाही मी ते सांगतो, मग नंतर आपण बघू टिग्नोमेट्री व्हॅल्यूज. टिग्नोमेट्री आयडेंटिटी तुम्हाला माहिती असेल, साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा, सेक थिटा, कोसेक थिटा, कॉट थिटा. मग आपण त्यांच्या व्हॅल्यूज बघू. आणि मग रिलेशन म्हणजे जर तुम्हाला साइन थिटा दिला असेल तर सेक थिटा कसं काढायचं, हे सगळं बघू. आता तर हे तर तुमचं 10वी मध्ये झालं असतं, बट सांगणं माझं पुन्हा कर्तव्य आहे. तिसरं बघू इम्पॉर्टंट टिग्नोमेट्री फॉर्म्युला. इम्पॉर्टंट टिग्नोमेट्री फॉर्म्युला. चौथा आपला महत्वाचा पॉईंट असेल कोऑर्डिनेट सिस्टीम ऑफ टिग्नोमेट्री. म्हणजे हा जो आपला चॅप्टर आहे 12वीचा, तो जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर हा टॉपिक तुम्हाला आलाच पाहिजे. जर हा टॉपिक नाही आला तर तुमचा अख्खा टिग्नोमेट्री गंडून जाईल. सो त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्यायचं. मी काय कोणाला घाबरत वगैरे नाहीये, कितीही अवघड टॉपिक येऊ द्या जगातला, जोपर्यंत ओव्ही करिअर सेंटर आहे तोपर्यंत तुम्हाला काळजी करायची गरज नाहीये. ओके, सो लेट स्टार्ट द सेशन. तो आता फायनली आपण सेशनला स्टार्ट करतोय. हे जे स्टार्टिंगचे जे 5-6 मिनिटं मी जे तुमचे घेतले, ते जे 7 मिनिटं 10 सेकंड जे मी घेतले, ते युट्यूबवर तुम्ही बघा, बाकीचे कोणीच सांगणार नाही तुम्हाला, डायरेक्टली तुमचे लेक्चर स्टार्ट करून देतील. पण मी 10 मिनिटं वेळ काढला तुमच्या सर्वांसाठी, की मला ऍटलिस्ट तुम्हाला सांगायचं होतं की हा टॉपिक कसा आहे, याचे ऍप्लिकेशन्स काय आहे. कारण काय होतं, मुलं टिग्नोमेट्री शिकवून तर घेतात, पण त्यांना ऍप्लिकेशन्सच माहित नसतात की अरे कुठे यूज होणार. कोणती गोष्ट शिकते तर त्याचं ऍप्लिकेशन कळत चला रिअल लाईफ मध्ये. वेटेज डिस्कस केला आपण बोर्ड एक्झाम मध्ये आणि सीईटी एक्झाम मध्ये पण. आणि ही जी प्लेलिस्ट आहे आपली टिग्नोमेट्रीची, ही बोर्डासाठी पण उपयुक्त आहे आणि सीईटी एक्झाम साठी पण उपयुक्त आहे. मग अजेंडा आपण डिस्कस केला, तर आपला पहिला अजेंडा आहे टिग्नोमेट्री आयडेंटिटी. तर चला विद्यार्थ्यांना, कोणताही क्षणांचा विलंबन म्हणजे कोणताही वेळ वाया न घालवता आपण आपल्या टॉपिककडे वळूयात. आणि आजचा आपला टॉपिक आहे टिग्नोमेट्री आयडेंटिटीज. पेन जरा खूपच मोठं झालं नाही का. ओके, सो जसं तुम्ही 10वी मध्ये पण शिकला असाल, टिग्नोमेट्री आयडेंटिटी 6 प्रकारच्या असतात. टिग्नोमेट्री बघा, ट्रिग नो मेट्री. ट्रिग्नोमेट्री म्हणजे म्हणजे 3 अँगल्स. आणि 3 अँगल कशामध्ये असतात, ट्रायंगल मध्ये असतात. त्यामुळे टिग्नोमेट्री कशासाठी यूज करतो आपण, ट्रायंगल मध्ये यूज करतो. ओके, हे 10वी मध्ये तुमचं झालं असणार. टिग्नोमेट्रीच्या 6 आयडेंटिटी कोणत्या असतात. पहिली आयडेंटिटी असते साइन थिटा, दुसरी आयडेंटिटी असते कॉस थिटा, तिसरी आयडेंटिटी असते टॅन थिटा, टॅन थिटाचा मावस भाऊ असतो कॉट थिटा, कॉस थिटाचा आत्या भाऊ असतो सेक थिटा, साइन थिटाची मावस बहीण असते कोसेक थिटा. म्हणजे हे एक दुसऱ्यांशी रिलेटेड आहे. ओके, एक दुसऱ्याची सख्खे चुलत भाऊ. म्हणजे जर तुम्ही कोसेक थिटाकडे गेला तर कोसेक थिटाकडे गेला तर तुम्ही साइन थिटाकडे जाऊ शकता. कारण तो तुम्हाला सांगून देईल, नातेवाईक आहेत ना, मग एकमेकांची खुशाली जसं आपण विचारतो तसं ते सांगून देणार. ठीक आहे, हे कळालं की 6 टिग्नोमेट्रीच्या आयडेंटिटी असतात. आता मनामध्ये प्रश्न येईल, सर 6 का बरं आहेत. तर प्रत्येक आयडेंटिटीचा वेगवेगळा वापर केला जातो. टॅन थिटा जो आहे तो आपण स्लोप मध्ये वापरतो. एखादी लाईन जेव्हा असते कोऑर्डिनेट मध्ये, या लाईनचा स्लोप आपण टॅन थिटाने डिस्प्ले करू शकतो. ठीक आहे, सो वेगवेगळ्या आयडेंटिटीजचा वेगवेगळं इंटरप्रिटेशन असतं. ऍज ऑफ नाव फक्त हे 6 असतात, एवढे लक्षात ठेवा.
का असतात, कुठे असतात, कसे असतात ते आपण नंतर कधीतरी बघू. आता पीएचडी नाही करत आहे. ओके. इंटर कन्व्हर्जन बिटवीन देम, ही 6 आयडेंटिटी आता सर्वांना कळाली असेल, साइन, कॉस, टॅन, कॉट, कोसेक. आता इंटर कन्व्हर्जन त्यांच्यामध्ये बघू. मला सांगा, म्हणजे बघा, जर साइन थिटा असतो 1 कोसेक थिटा, म्हणजे जर तुम्हाला कोसेक थिटा दिला आहे तर तुम्ही साइन थिटा कसा काढणार, त्याला 1 ने डिवाइड करून द्यायचा. नेक्स्ट असतो सेक थिटा. सेक थिटाचा फॉर्म्युला काय असतो, 1 कॉस थिटा. म्हणजे जर तुम्हाला कॉस थिटा दिला तर तुम्ही सेक थिटा काढू शकता का, 1 कॉस थिटा इज सेक थिटा. टॅन थिटा असतो 1 कॉट थिटा. ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही सगळे क्वेश्चन जे आहेत ते सॉल्व्ह करू शकतात. हे अशा प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकतात. ही इंटर कन्व्हर्जन झाला त्यांच्यामध्ये. सेक थिटा असतो 1 कॉस थिटा, टॅन थिटा असतो 1 कॉट थिटा आणि कोसेक थिटा असतो 1 साइन थिटा. ओके. आणि 3 महत्वाचे फॉर्म्युले ट्रिग्नोमेट्रिक. सगळ्यात पहिला महत्वाचा फॉर्म्युला म्हणजे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू नेहमी काय असते, 1 असते. ओके. दुसरा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. दुसरा फॉर्म्युला काय आहे सर, 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काय असते, कोसेक स्क्वेअर थिटा. ओके सर. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काय असते सर, सेकी स्क्वेअर थिटा असते. सेक थिटा काय असतं, 1 कॉस थिटा. ओके. सो अजून याच्यामध्ये बरेचसे फॉर्म्युले आहेत, ते आपण डिस्कस करूयात. ओके. सो आय होप आतापर्यंत जे मी सांगतोय तुम्हाला सर्वांना हे कळालं असेल. हे बेसिक आहे, खूप बरेचसे विद्यार्थी म्हणाले झालंय, बट तरी सांगतो एकदा, ज्यांना आठवत नाही त्यांचं रिव्हिजन. साइन थिटा असते 1 कॉस थिटा, सेक थिटा असते 1 कॉस थिटा, टॅन थिटा असते 1 कॉट थिटा. हे फॉर्म्युले तुम्ही लक्षात ठेवायचे, पाठ करायचे. ओके. आणि हे 3 फॉर्म्युले फार मेन आहेत, म्हणजे हे तर तुमच्या 10वी मध्ये झाले असतील, बट स्टील एकदा रिव्हिजन करून दिली. ओके. आता टॅन थिटाचा फॉर्म्युला काय असतो रे, टॅन थिटा असतो साइन थिटा अपॉन कॉस थिटा. आणि कॉट थिटा काय असतो सर, कॉट थिटा असतो 1 टॅन थिटा. म्हणजे ते काय आलं, 1 साइन थिटा अपॉन कॉस थिटा. म्हणजे इथून आपल्याला कळालं कॉट थिटा काय असतो, कॉस थिटा अपॉन साइन थिटा. ओके. हे फॉर्म्युला कळाले सर्वांना. टॅन थिटा आणि कॉट थिटाचे हे 2 महत्वाचे फॉर्म्युलेस तुम्हाला समजून घेणं गरजेचं होतं. पुढे आपण जेव्हा आता क्वेश्चन सॉल्व्ह करू ना, तेव्हा हे सर्व फॉर्म्युले कामात येतील. तेव्हा मी पुन्हा या स्लाइडवर नाही येणार की बघा मी टॅन थिटा इक्वलचा फॉर्म्युला लिहून दिला होता, सेक थिटाचा फॉर्म्युला लिहून दिला होता, कोसेक थिटाचा फॉर्म्युला लिहून दिला होता. आताच तुम्ही स्क्रीनला पॉज करा, सर्व फॉर्म्युले व्यवस्थित लिहून घ्या. एक फॉर्म्युला 4-4, 5-5 वेळा लिहून घ्या, आणि म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात राहील. पण मी गॅरंटी देतो तुम्हाला, जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल ना, ते ऑटोमॅटिक फॉर्म्युले लक्षात राहून जातात. ओके. सो आता आपण सेकंड टॉपिक वर येऊयात, व्हॅल्यूज. स्टँडर्ड अँगलच्या व्हॅल्यूज काय असतात, हे काय आहे, हे व्हॅल्यूज आहे, डिग्री आहे. ह्या 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री. तर जे आपले स्टँडर्ड आयडेंटिटी आहे, जसं की पहिली आयडेंटिटी आहे साइन थिटा, दुसरी आयडेंटिटी आहे कॉस थिटा, तिसरी आयडेंटिटी आहे टॅन थिटा, चौथी आयडेंटिटी आहे सेक थिटा, पाचवी आयडेंटिटी आहे कोसेक थिटा. तर यांचे आपण आता व्हॅल्यू बघून घेणार. आता जे मी सांगतोय ते सर्वांनी व्यवस्थित लक्षात द्यायचंय, कारण हे याचाच वापर करून आपण आपला जो फर्स्ट टॉपिक आहे आणि सेकंड टॉपिक आहे तो सॉल्व्ह करणार. बघा, साइन 0 ची व्हॅल्यू असते 0, साइन 30 ची व्हॅल्यू असते 1/2, साइन 45 ची व्हॅल्यू असते 1/√2, साइन 60 ची व्हॅल्यू असते √3/2, साइन 90 ची व्हॅल्यू असते 1. 30, 45, 60, 90 हे स्टँडर्ड अँगल आहे. यांचा वापर करून तुम्ही दुसऱ्या कोणत्याही अँगलचा फॉर्म्युला काढू शकता, व्हॅल्यू काढू शकता. कॉस 0 ची व्हॅल्यू असते 1, कॉस 30 डिग्रीची व्हॅल्यू असते √3/2. बघा, 60 ची व्हॅल्यू आली इथे, 1/√2 इक्वल असतं. साइन थिटा कॉस थिटा इक्वल असते 45 डिग्रीवर, कारण त्यांचा अँगल दोघांचा 1/√2 आहे. कॉस 60 डिग्रीची व्हॅल्यू असते 1/2 आणि कॉस 90 असते 0. आता टॅन थिटा काय असते सर, टॅन थिटा असते साइन थिटा अपॉन कॉस थिटा. मग टॅन 0 किती असेल, साइन अपॉन कॉस, साइनची व्हॅल्यू 0, मग न्यूमरेटर 0 म्हटल्यावर हे पण 0. मग मला सांगा टॅन 30 ची व्हॅल्यू काय असेल, साइन 30 अपॉन कॉस 30, म्हणजे हे काय येणार 1/2/√3/2, म्हणजे हे काय येणार 1/√3. आता हे इक्वल आहेत, म्हणजे याची व्हॅल्यू काय येणार 1. टॅन 60 ची व्हॅल्यू काय येईल, साइन 60 अपॉन कॉस 60, तर हे किती येणार √3.
आता tan 90 ची काय येणार, साइन अपॉन कॉस, साइनची व्हॅल्यू आहे 1, कॉसची व्हॅल्यू आहे 1, 1/0 काय असतं, नॉट डिफाईन. त्यामुळे tan 90 ची व्हॅल्यू काय असते, नॉट डिफाईन, एक्झिस्टच नाही करत, काढूच शकत नाही. ओके. आता पुढचं बघा सेक थिटा. मागाशी मी सांगितलं होतं, इथं मी हे खोडतो हवं तर, मगाशी मी सांगितलं होतं सेक थिटा काय असतं, 1/cos थिटा. बस सेक 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 झिरोची व्हॅल्यू काय असेल, 1/cos झिरो. कॉस झिरो असते 1, त्यामुळे हे आलं 1. हे किती येणार, 2/√3. हे किती येणार, √2. हे किती येणार, 2. सेक 90 काय असतो, नॉट डिफाईन, कारण 1/0 काय असते, नॉट डिफाईन. कोसेक थिटा काय असतो, आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं असतं, कोसेक थिटा असतो 1/sin थिटा. मग कोसेक 0 काय असेल, 1/0. 1/0 इज नॉट डिफाईन. मग कोसेक 30 काय असेल, 2. मग कोसेक 45 काय असेल, √2. हा काय असेल, 2/√3. आणि कोसेक 90 काय असतो, 1. सो त्यामुळे हे जे स्टँडर्ड व्हॅल्यूजचे जे फॉर्म्युले आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवणं सर्व विद्यार्थ्यांकडून अपेक्षित आहे. आता तुम्ही तसं जर बघायला गेलं तर हे प्रत्येक व्हॅल्यूला मी डिराईव्ह करून देऊ शकतो. प्रत्येक व्हॅल्यू कशी आली त्याचं माझ्याकडे प्रूफ सुद्धा आहे. पण ॲज ऑफ नाव तुम्हाला प्रूफ समजून घेणं गरजेचं नाही आहे, कारण जर प्रूफ सांगायला गेलं होतं ते खूप मोठं होऊन जाईल आणि मग कळायला वेळ लागून जाईल आणि लेंदी लेक्चर होतो आणि त्याचं प्रूफचं कुठेच वापर होणार नाही. ते फक्त तुमचं अंडरस्टँडिंगसाठी आहे. सो येस, तुम्ही आतापुरतं फक्त या व्हॅल्यू लक्षात ठेवून घ्या. आणि कारण ह्या व्हॅल्यू ज्या आहेत, ह्या ज्या सगळ्या व्हॅल्यूज आपण ज्या बघतोय विद्यार्थ्यांना, ह्या व्हॅल्यू सगळ्या पुढे यूज होणार आहेत. ओके. आतापर्यंत आपण आता काय केलं, आपण लेक्चरला स्टार्ट केलं आजच्या. ओके. थोडंसं अगोदरचं एकदा रिवाइज करून देतो. आपण 6 ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटी बघितले. मग नंतर आपण काय बघितलं, त्यांच्यामध्ये कन्व्हर्जन म्हणजे एक दिलं असेल तर दुसऱ्यावर कसं जायचं ते बघितलं. मग नंतर टॅन थिटा आणि कॉट थिटाचे स्पेशल 2 फॉर्म्युलेज बघितले आपण. मग नंतर आता आपण हा टेबल बघितला. हा टेबलला मी स्टार मार्क लावून ठेवते कारण हा IMP आहे, म्हणजे इम्पॉर्टंट आहे. ओके. या व्हॅल्यूज तुम्हाला कशा असल्या पाहिजे, पार्ट असल्या पाहिजे, एकदम असे जीबीवर असल्या पाहिजे. म्हणजे मी जर रात्री तुम्हाला 2 वाजता उठवलं आणि तुम्हाला म्हटलं cos 45 ची व्हॅल्यू सांगतो, तुम्ही तिकडे न बघता सांगितलं पाहिजे 1/√2 असते. बघा cos 45 ची व्हॅल्यू 1/√2. सो एवढाच दोस्त तुम्हाला कॉन्फिडन्स आला पाहिजे. इम्पॉर्टंट ट्रिग्नोमेट्रीज फॉर्म्युला, काही महत्वाचे फॉर्म्युलेज मी लिहून देतोय, त्यांना तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. पहिला महत्वाचा फॉर्म्युला म्हणजे sin 2 थिटा. हा असतो 2 sin थिटा cos थिटा. बघा, साइन थिटाला जर मी 2 नी मल्टिप्लाय केलं तर ते इक्वल होतो 2 sin थिटा cos थिटा. cos 2 थिटा असते 2 cos स्क्वेअर थिटा -1, किंवा मग याला आपण असे म्हणतो 1 - 2 sin स्क्वेअर थिटा. tan 2 थिटाचा फॉर्म्युला काय असतो, 2 tan थिटा अपॉन 1 + tan स्क्वेअर थिटा. ओके. हे 3 फॉर्म्युले लक्षात ठेवले. आता आपण पुढचे फॉर्म्युले बघू. sin A + B. sin A + B चा फॉर्म्युला काय असतो, sin A cos B प्लस मायनस cos A sin B. ओके. cos A मायनस प्लस B चा फॉर्म्युला काय येणार, cos A cos B मायनस sin A sin B. तसं तर हे फॉर्म्युले सर्व तुमचे 11वी मध्ये घेतलेले असतील. ठीक आहे. हे झाले सिंगल अँगल फॉर्म्युला, डबल अँगल फॉर्म्युला. tan थिटा प्लस 5 असतो tan थिटा प्लस tan 5 अपॉन 1 मायनस tan थिटा इंटू tan 5. हे सर्व फॉर्म्युलाज आहेत. हे फॉर्म्युला आता पाठ करावे लागतील, त्याच्यामध्ये मी तुम्हाला काही मदत करू शकत नाही. चौथा आणि महत्वाचा टॉपिक. आता फॉर्म्युलांवरती मी जास्त वेळ नाही घालवते, कारण आहे तसे फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. ओके. ते लिहून प्रॅक्टिस करा. याच्यामध्ये मी काय लिहिलेलं आहे बघा, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक का लिहिला आहे, म्हणजे हा टॉपिक तुम्हाला 100% जमलाच पाहिजे. आणि जर हा टॉपिक तुमचा गणला तर समजून घ्या अख्खा ट्रिग्नोमेट्री चॅप्टर तुमचं गणलं. मग तुम्ही किती जरी प्रयत्न केले ते नाही होणार तो चॅप्टर. त्यामुळे आतापर्यंत जे सांगितलं आहे ते सर्व तुम्हाला कळालं आहे, त्याबद्दल तुमचं मी अभिनंदन. पण आता जे सांगतोय ते लक्षात ठेवा. ओके.
ओके फ्रेंड्स, आता आपण कंटिन्यू करूया लास्ट टॉपिक ह्या लेक्चरचा, जो आहे कोऑर्डिनेट सिस्टीम फॉर ट्रिग्नोमेट्री. ॲज अ सेड प्रिव्हियसली की हा फार महत्त्वाचा टॉपिक आहे, याला समजून घेणं फार गरजेचं आहे. हा टॉपिक समजण्यासाठी तुम्हाला 10वीचं थोडंसं कोऑर्डिनेट जॉमेट्री माहिती पाहिजे. आता ते सर आठवत नाहीये, मग काय लॉस होईल का? नाही, मी रिवाईज करून देतो. ही बघा, आता थोडंसं समजून घ्या. ही थोडीशी तुमची वाय ॲक्सिस आहे, ही तुमची एक्स ॲक्सिस आहे. आपल्याकडे पॉईंट्स काय असतात 2D कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये एक्स आणि वाय. आपल्याला माहिती आहे फर्स्ट क्वाड्रंट, याला आपण काय म्हणतो? फर्स्ट क्वाड्रंट. हा काय आहे? सेकंड क्वाड्रंट. हा काय आहे? थर्ड क्वाड्रंट. हा काय आहे? फोर्थ क्वाड्रंट. जर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये पॉईंट असेल, एक मिनिट, जर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये तुमचा जर पॉईंट असेल तर त्याला आपण कसं डिनोट करतो? एक्स आणि वाय, म्हणजे पॉझिटिव्ह एक्स आणि पॉझिटिव्ह वाय. म्हणजे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये एक्स पण पॉझिटिव्ह असतो आणि वाय पण पॉझिटिव्ह असतो. ओके, हे तुम्हाला माहिती असेल. सेकंड क्वाड्रंटमध्ये एक्स नेगेटिव्ह असतो, वाय पॉझिटिव्ह असतो. ओके, थर्ड क्वाड्रंटमध्ये एक्स पण नेगेटिव्ह असतो, वाय पण नेगेटिव्ह असतो. फोर्थ क्वाड्रंटमध्ये एक्स पॉझिटिव्ह असतो पण वाय निगेटिव्ह असतो. हे तुम्हाला तर आतापर्यंत माहिती होतं. आता पण एवढंच करायचं. आता फक्त एवढा करा, एक्स जिथं जिथं आहे तिथं कॉस थिटा ठेवा, वाय जिथं जिथं आहे तिथं साइन थिटा ठेवा, बस. म्हणजे कोणत्या क्वाड्रंटमध्ये साइन थिटा पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे इथूनच तुम्हाला कळून जाणार. ओके, सो बघा, आता मला सांगा, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये एक्स पण पॉझिटिव्ह आहे, वाय पण पॉझिटिव्ह आहे. एक्स काय आपला? कॉस थिटा. म्हणजे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये कॉस थिटा ही पॉझिटिव्ह असेल, साइन थिटा ही पॉझिटिव्ह असेल. फर्स्ट क्वाड्रंट म्हणजे काय? त्याची रेंज असेल 0 पासून π/2 पर्यंत. ही 0 to π/2 ची रेंज जी असते याला आपण फर्स्ट क्वाड्रंट म्हणतो. ओके, आता ते अँगल कन्व्हर्जन रेडियन टू डिग्री माहिती ना, π/2 म्हणजे 90 डिग्री. सेकंड क्वाड्रंटमध्ये या, सेकंड क्वाड्रंटमध्ये एक्सची व्हॅल्यू निगेटिव्ह असते. एक्स काय आहे आपला? कॉस थिटा. वाय काय आहे? साइन थिटा. म्हणजे बघा विद्यार्थ्यांनो, सेकंड क्वाड्रंटमध्ये सुद्धा आपला कॉस थिटा निगेटिव्ह, साइन थिटा पॉझिटिव्ह. ओके ना, सो लेट्स मूव फॉरवर्ड विथ द थर्ड क्वाड्रंट. व्हॉट यू विल बी सी इन थर्ड क्वाड्रंट इज साइन एक्स आणि वाय दोघं निगेटिव्ह आहेत. म्हणजे थर्ड क्वाड्रंटमध्ये कॉस थिटा सुद्धा निगेटिव्ह आहे, साइन थिटा सुद्धा निगेटिव्ह आहे. एकदा जर तुम्हाला कॉस थिटा साइन थिटाची साइन माहिती पडले तर तुम्ही सेक थिटाची सांगू शकता, कोसेक थिटाची सांगू शकता, टॅन थिटाची सांगू शकता, कॉट थिटाची सांगू शकता. फोर्थ क्वाड्रंटमध्ये बघा, कॉस थिटा पॉझिटिव्ह आहे, साइन थिटा निगेटिव्ह आहे. ओके, एवढं कळालं. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, या फिगरवर, हा फिगर बघून मला सांगा, कोणत्या कोणत्या क्वाड्रंटमध्ये, आता तुम्ही म्हणाल सर ह्या क्वाड्रंटची रेंज काय आली? आता बघा, हा π/2 पासून असतो पाय पर्यंत. पाय म्हणजे 180. हा π/2 पासून पाय, याची रेंज असते 3π/2, याची रेंज असते 2π. सर्कल कंप्लीट होतोय ना, सर्कलमध्ये 360 डिग्री अँगल झालं पाहिजे. 0 to π/2 म्हणजे 0 to 90 डिग्री जर असेल, जसं आपण म्हणतो कॉस थिटा, तर हे थिटाची व्हॅल्यू जर 0 to 90च्या मधात असेल तर ते पॉझिटिव्ह व्हॅल्यू देतं. जर त्याची व्हॅल्यू π/2 पासून पायच्या मधात असेल तर कॉस थिटा निगेटिव्ह व्हॅल्यू देतं, साइन थिटा पॉझिटिव्ह व्हॅल्यू देतं. आणि जर कॉस थिटामध्ये थिटाची व्हॅल्यू पाय पासून 3π/2 पर्यंत असेल, ठीक आहे, तर त्याची व्हॅल्यू असते मायनस, कॉस थिटाची व्हॅल्यू निगेटिव्ह देतं, साइन थिटा पण निगेटिव्ह देतं. पण जर तुमची थिटाची व्हॅल्यू 3π पासून 2π म्हणजे फोर्थ क्वाड्रंटमध्ये असेल तर साइन थिटा एकटा निगेटिव्ह असतो, कॉस थिटा पॉझिटिव्ह असतं. आता कदाचित तुम्हाला हे कळत नसेल की सर नेमकं तुम्हाला म्हणायचं काय आहे. हे कळालं पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पण याचा यूज कसा होणार? तर मी फक्त एवढं म्हणेल की आता पुरतं एवढं लक्षात ठेवा, फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंटमध्ये कोण पॉझिटिव्ह आहे, कोण निगेटिव्ह आहे. ऍक्च्युअली क्वेश्चन सॉल्व्ह करताना याचे कसे कॉन्सेप्ट वापरायचे ते मी सांगतो तुम्हाला. ओके, त्यासाठीच तर हा व्हिडिओ बनवतोय. तर मला आता हा जो मी कोऑर्डिनेट सिस्टीम काढलाय, मला ह्या कोऑर्डिनेट सिस्टीमला बघून प्लीज कोणीतरी सांगू शकते का साइन थिटा पॉझिटिव्ह कुठे कुठे आहे? तुम्ही म्हणा सर साइन थिटा पॉझिटिव्ह इथे आहे, साइन थिटा पॉझिटिव्ह इथे आहे, म्हणजे 0 पासून पाय पर्यंत. मग इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की 0 पासून पाय पर्यंत तुमचा साइन थिटा कसा असतो? ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह. आणि मग पाय पासून 2π पर्यंतच बघा, तुमचा इथं पण साइन थिटा निगेटिव्ह, इथं पण साइन थिटा निगेटिव्ह. साइन थिटा तुमचा निगेटिव्ह काय आला? निगेटिव्ह आला. ओके, थिटा म्हणजे 0 पासून 2π पर्यंत त्याची रेंज असते. हे बघा, इम्पॉर्टंट रिझल्ट्स, हे इम्पॉर्टंट रिझल्ट्स मी तुमच्यासाठी लिहून आणलेत. पहिल्या क्वाड्रंटमध्ये, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये साइन थिटा आणि कॉस थिटा दोघं पॉझिटिव्ह. आता दोघं पॉझिटिव्ह म्हटल्यावर टॅन थिटा कसा असेल? तो पण पॉझिटिव्ह.
कॉट थिटा कसा असेल तो पण पॉझिटिव्ह, कोसेक थिटा कसा असेल तो पण पॉझिटिव्ह, सेक थिटा कसा असेल तो पण पॉझिटिव्ह. कळालं? आता सेकंड क्वाड्रंट मध्ये बघा, सेकंड क्वाड्रंट मध्ये काय होतं, -x, y म्हणजे कॉस थिटा निगेटिव्ह असेल, साइन थिटा पॉझिटिव्ह असेल. मग आता मला सांगा साइन थिटा पॉझिटिव्ह आहे, कॉस थिटा निगेटिव्ह आहे, मग टॅन थिटा कसा असेल, निगेटिव्ह असेल. सेक थिटा कसा असेल, निगेटिव्ह असेल. कोसेक थिटा कसा असेल, 1/sin थिटा, साइन थिटा पॉझिटिव्ह, म्हणून तो काय आला, पॉझिटिव्ह. थर्ड क्वाड्रंट मध्ये बघा आपण काय बघितलं की साइन थिटा आणि कॉस थिटा दोघंही निगेटिव्ह असतात. म्हणजे जर तुमची थिटाची व्हॅल्यू 2π पासून, आपल्या थिटाची व्हॅल्यू पाय पासून 3π/2 पर्यंत जर असेल तर त्या वेळेस तुमच्या साइन थिटा आणि कॉस थिटाची व्हॅल्यू निगेटिव्ह. मग साइन थिटाची व्हॅल्यू निगेटिव्ह, कॉस थिटाची व्हॅल्यू निगेटिव्ह, मग टॅन थिटा काय येणार, टॅन थिटा असते निगेटिव्ह, आपण निगेटिव्ह ते कॅन्सल, टॅन थिटा येणार पॉझिटिव्ह. टॅन थिटा पॉझिटिव्ह आल्या म्हटल्यावर कॉट थिटा पण कसा येणार, पॉझिटिव्ह. सेक थिटा कसा येणार, निगेटिव्ह. कोसेक थिटा कसा येणार, निगेटिव्ह. आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये काय आहे, साइन थिटा तुमचा निगेटिव्ह असतो, कॉस थिटा पॉझिटिव्ह असतो. ह्या 4 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. पण पाठ काहीच करायचं नाही. मी जसं तुम्हाला ऑलरेडी अगोदर सांगितलं होतं, रट्टा मारायचा नाही. 10वीचा कॉन्सेप्ट वापरायचा, एक्स आणि वाय. फक्त एक्सला कॉस थिटा म्हणायचं, वायला साइन थिटा म्हणायचं, बस. आता आपल्याला माहिती आहे ना, थर्ड क्वाड्रंट मध्ये एक्स कोऑर्डिनेट पण निगेटिव्ह असतो, वाय कोऑर्डिनेट पण निगेटिव्ह असतो. मग सरांनी सांगितलं होतं एक्स म्हणजे कॉस थिटा, वाय म्हणजे साइन थिटा. आता दोघं निगेटिव्ह म्हटल्यावर इथं पण दोघं निगेटिव्ह, बस तेच आहे, सेम. ओके. सो आय होप आतापर्यंत जे मी तुम्हाला सर्वांना सांगितलं कोऑर्डिनेट सिस्टीमचा टॉपिक हा क्लिअर असेल. आता पुढचा जो आहे तो याच्यापेक्षाही महत्वाचा टॉपिक आहे, एवढाच महत्वाचा आहे. ओके. आता तो थोडासा मी इंटरेस्टिंग वे मध्ये सांगतो. बघा काय झालं माहिती का, आता एक मुलगा आहे, त्याचं लग्न ठरलं, तर लग्न ठरलं गेला तो मुलगी बघायला. तर मुलगी बघायचा कार्यक्रम मध्ये घरचे खाली मस्त बोलत वगैरे बसले, काटा पोहे खात. मुलगा आणि मुलगीला पाठवलं टेरेसवर, एक म्हणजे निवांतात बोलायला, म्हणजे जेणेकरून आता समजा हा मुलगा आहे, हा काय आहे, मुलगा, ही काय आहे, मुलगी आहे. हे दोघं कुठे बसले, टेरेसवर बसलेले आहेत. का टेरेसवर बसले, त्यांना एकांतामध्ये बऱ्याचशा गोष्टी बोलायच्या आहेत, त्यांचे लाईफ गोल्स वगैरे समजून घ्यायचे आहेत. ओके, फॉर्मॅलिटीज वगैरे जी काय असते ती. सो त्या मुलीने ना त्या मुलाला फक्त एकच प्रश्न विचारला, आणि तो प्रश्न मी तुमच्यासाठी लिहून आणलाय बघा. ती म्हणजे मुलगी म्हणाली, अहो एका क्वाड्रंट मधून दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये कसं जायचं. म्हणजे त्या मुलीने प्रश्न विचारला की आपल्याकडे 4 क्वाड्रंट आहेत. ओके, फर्स्ट क्वाड्रंट आहे, सेकंड क्वाड्रंट आहे, थर्ड क्वाड्रंट आहे, फोर्थ क्वाड्रंट आहे. आपण टिग्नोमेट्रीचे जे आयडेंटिटीज आहे, कॉस थिटा आणि साइन थिटा आहे, जे आपले एक्स आणि वाय कोऑर्डिनेट आहेत, ते समजा कॉस थिटा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये, तर सेकंड मध्ये कसा पाठवायचा, फर्स्ट मध्ये असेल तर थर्ड मध्ये कसं पाठवायचा, फर्स्ट मध्ये असेल तर फोर्थ मध्ये कसं पाठवायचा. आता तो येडा गोम्या जो मुलगा होता, तो येडा बिचारा साधा, त्यांनी ओवी करिअर सेंटर मधून अभ्यासच केला नाही, त्यामुळे त्याला काहीच कळालं नाही. सो म्हणून मग काय झालं एवढ्या, बट काय झालं, त्यामुळे त्याला ते कळालं नाही, आणि एवढ्या शिल्लक कारणावरनं बिचाऱ्यांचं लग्न होता राहिलं. म्हणून विद्यार्थ्यांना सांगता, हे क्वाड्रंट सिस्टीम व्यवस्थित शिकून घ्या. फक्त सीईटी परीक्षेमध्ये नाही, आजकालच्या मुली असेही प्रश्न विचारतात भेटीवर. ठीक आहे. सो बघा, फर्स्ट जो क्वाड्रंट असतो तिच्यामध्ये समजा तुमच्यात अँगलची व्हॅल्यू आहे थिटा, तर सेकंड क्वाड्रंट मध्ये अँगलची व्हॅल्यू होऊन जाते पाय मायनस थिटा, थर्ड मध्ये होऊन जाते पाय प्लस थिटा, फोर्थ क्वाड्रंट मध्ये होऊन जाते 2π मायनस थिटा. फक्त त्याला एवढं उत्तर द्यायचं होतं. म्हणजे वाघाचे पंजे. लक्षात ठेवा, जर तुम्ही पहिल्या क्वाड्रंट मध्ये आहात, पहिल्या क्वाड्रंट मध्ये अँगलची व्हॅल्यू आहे थिटा, आम्ही थिटा कधीपासून ओरडतोय, हा थिटा म्हणजे अँगल आहे. आणि जर तुम्हाला सेकंड क्वाड्रंट मध्ये जायचंय, सर का जायचंय, अरे जायचं आहे, पुढे कळेल. तर सेकंड क्वाड्रंट मध्ये गेल्यानंतर ऑब्व्हियसली अँगल चेंज होणार. तो जो तुमचा न्यू अँगल असेल, नवीन अँगल, तो किती असतो, पाय मायनस थिटा. पाय असतो 180 डिग्री, मायनस थिटा म्हणजे गिवन अँगल इन डिग्री. आता पुढचं फक्त लक्षात ठेवा की सर थर्ड क्वाड्रंट फोर्थ क्वाड्रंट मध्ये जायचं असतं. थर्ड क्वाड्रंट मध्ये कसं जाणार, पाय प्लस थिटा करणार. फोर्थ क्वाड्रंट मध्ये कसं जाणार, 2π मायनस थिटा करणार. सर
तुम्ही जे सांगतायत ना ते थोडं थोडं कळतंय सर, एकदम नाही कळत आहे. अरे आता पुरतं फक्त एवढं लक्षात ठेवा, असं जायचं असतं. कसं जायचं, काय करायचं मी हे पुढच्या लेक्चरमध्ये सांगतो. आजच्या लेक्चरला आपण इथेच समाप्त करूयात. पण माझी एकदा तुम्हाला रिक्वेस्ट असेल की हे जेवढे टॉपिक्स मी सांगितलेत प्लीज तुम्ही याचे नोट्स वगैरे बनवत चला. आपण आज थोडंसं एकदा एका एका 60 सेकंदामध्ये सगळं रिव्हिजन करून देतो. विद्यार्थ्यांना फ्रेंड्स, आज आपण ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटी शिकले. 6 ट्रिग्नोमेट्री आयडेंटिटी असतात: साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा, कॉट थिटा, सेक थिटा आणि कोसेक थिटा. आपण त्यांच्यामध्ये मग रिलेशन बघितलं की साइन थिटा असते 1 कोसेक थिटा, सेक थिटा असते 1 कॉस थिटा, टॅन थिटा असते 1 कॉट थिटा. मग हे 3 महत्वाचे फॉर्म्युले बघितले की साइन दिले तर कॉस कसं काढायचं, टॅन दिले तर कॉट कसं काढायचं, सेक दिले तर कोसेक कसं काढायचं. हे फॉर्म्युला तुम्हाला काय करावे लागतील, लक्षात ठेवावे लागतील. 2-3 वेळा लिहून बघा. नंतर मी हे टॅन थिटाचे 2 तुम्हाला फॉर्म्युले सांगितले. मग नंतर आपण व्हॅल्यू बघितलं स्टँडर्ड अँगलसाठी, 0 डिग्रीसाठी, 30 डिग्रीसाठी, 45 डिग्रीसाठी, 60 डिग्रीसाठी, 90 डिग्रीसाठी. ओके, या व्हॅल्यू तुम्हाला कशा करावे लागतील, लक्षात ठेवावे लागतील. यांचं प्रूफ आहे, पण जर देत बसलो तर वेळ निघून जाईल. हे 1 कधी असतं, 1/√2 कधी असतं, नॉट डिफाईन कधी असतं, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. मग काही महत्वाचे फॉर्म्युला बघितले डबल अँगलचे, साइन 2 थिटा, साइन 2 थिटाचा बघितला, कॉस 2 थिटाचा बघितला, टॅन 2 थिटाचा बघितला, साइन A प्लस बी बघितला, कॉस A प्लस बघितला, टॅन A प्लस बी बघितला. मग नंतर आलो आपण सर्वात महत्वाचा विषय म्हणजे कोऑर्डिनेट सिस्टीम बद्दल आपण डिस्कशन केलं आणि आपल्याला हे कळालं की फर्स्ट क्वाड्रंटमध्ये साइन थिटा, कॉस थिटा दोन्ही पॉझिटिव्ह असतात. सेकंड क्वाड्रंटमध्ये कॉस थिटा निगेटिव्ह असतो, साइन थिटा पॉझिटिव्ह असतो. थर्ड क्वाड्रंटमध्ये कॉस थिटा, साइन थिटा दोघं निगेटिव्ह असतात. फोर्थ क्वाड्रंटमध्ये कॉस थिटा पॉझिटिव्ह असतो, साइन थिटा निगेटिव्ह असतो. आणि आपल्याला कळालं की लग्नाला गेल्यानंतर मुली काय प्रश्न विचारतात, जर पहिला हिच्यामध्ये जर तुमचा अँगल असेल थिटा तर दुसऱ्या हिच्यामध्ये असतो पाय मायनस थिटा, तिसऱ्या हिच्यामध्ये काय असतो पाय प्लस थिटा, चौथ्या क्वाड्रंटमध्ये अँगल काय असतो 2 पाय मायनस थिटा. पण आता पुरतं सरांनी सांगितलं फक्त हे लक्षात ठेवायचं, ऍक्च्युअल क्वेश्चन सॉल्व्ह करताना देईल. मग मी हे काही इम्पॉर्टंट रिझल्ट तुमच्यासाठी आणले. हवं तर तुम्ही या व्हिडिओचा होमवर्क आपला स्क्रीनशॉट काढून घ्या नोट्सचा आणि मग ते बनवत चला नोट्स आणि बघा. हे मी तुम्हाला सांगितलं की फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ अँगल, अलाइड अँगल्स म्हणून कॉन्सेप्ट असतात. हे तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. आता जर तुम्ही टेक्स्टबुक मध्ये गेला तर खूप विचित्र पद्धतीने तुम्हाला शिकवलं जाईल, पण मी ज्या पद्धतीने शिकवतोय कारण मेन म्हणजे तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे. आता आपण येणाऱ्या नेक्स्ट टॉपिक मध्ये ऍक्च्युअल ट्रिग्नोमेट्री स्टार्ट करू, म्हणजे जे 12वीचा तुमचा सिलेबस आहे ते स्टार्ट करू. आतापर्यंत मी त्याच्यातला एकही टॉपिक घेतला नाही. मी तुमची 11वीची आणि 10वीची थोडीशी रिव्हिजन घेतली ट्रिग्नोमेट्री चॅप्टरची. आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण प्रिन्सिपल सोल्युशन आणि जनरल सोल्युशन हे 2 टॉपिक बघू. या दोघांपैकी एक प्रश्न 100% येणार आहे तुमच्या बोर्डाला पण सीईटीला पण. तो व्हिडिओ समजण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ 100% समजला पाहिजे. सो मी अशी अपेक्षा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला सगळा समजला असेल. जर कुठेही काही अडचण असेल तर व्हिडिओला पुन्हा एकदा रिवाइंड करून बघा. पण मी मॅक्झिमम टॉपिक कव्हर केला आहे. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.